उपस्थित नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालंय गिरीश दादा पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय। भिवंडी तालुक्याला पडलेला गोड स्वप्न, ज्या स्वप्नाचं नाव आहे गिरीश दादा पाटील, त्यांच्या समवेत आपण पाहतोय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अक्षय भगत या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं त्याच्यानंतर निखिल पाटील कोलिवली हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं पुनश्च एकदा या ठिकाणी स्पर्धेनिमित्त SRT क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। तर नक्कीच आपण पाहता ही मान्यवरांची मांदियाळी डॅशिंग पर्सनॅलिटीज, एक भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठा समाजसेवक, समाज नेता, एक चांगलं कार्य त्यांच्या मार्फत आपण पाहता। अगदी क्षेत्र कुठलंही असू द्या, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक किंवा अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारं व्यक्तिमत्व गिरीशदादा पाटील साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली, त्यांच्या समेत आपण पाहता साईदेवा प्रतिष्ठानचे सदस्य सन्माननीय अक्षयदादा भगत, त्यानंतर निखिलदादा पाटील असतील, त्यानंतर मंगेशजी पाटील असतील, परागजी पाटील असतील, त्यानंतर ओमकार भगत असतील, त्यानंतर कॅन्डी पाटील आणि या सर्व मान्यवर आपण पाहता ही मान्यवरांची मांदियाळी। वेलकम, सहर्ष स्वागत। SRT क्रिकेट असोसिएशन आयोजित SRT प्रीमियर लीग 2024 पर्व 1 मध्ये सहर्ष स्वागत। नक्कीच साहिल, मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण निश्चितपणाने सांगतोय। एक बाजूने टीम HR मोंडूळ संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्यांच्या अपोजिट टीम आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव। या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना आहे। लीग पद्धतीचे सामने आहेत, प्रत्येक संघाला एकंदरीत 4 सामने खेळण्याची संधी मिळते। एका दिवसाला आपण 5 संघांना या संधी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने दोन्ही टीम्सने विचार केला तर एक सामना विजय साकारला आहे, त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। विनंती करेन सन्मान्य आदरणीय गिरीशदादा पाटील साहेब, अक्षयजी भगत साहेब आणि निखिलदादा पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे। नाणेफेक कक्षामध्ये दोन टीम्स मध्ये यापुढील होणारी लढत आपण पाहाल नाणेफेक कक्षामध्ये केली जाईल। मान्यवरांना विनंती असेल लगेचच आपण नाणेफेक करून घ्यायची आहे। गावदेवी असनोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान दिनकरपाडा या दोन टीम्स मध्ये लढत असेल। विनंती असेल सन्मान्य आदरणीय गिरीशदादा पाटील, अक्षयजी भगत आणि निखिलजी पाटील आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे नाणेफेक कक्षामध्ये। गावदेवी असनोली संघाचे कर्णधार आपणास देखील विनंती असेल आपण या अगदी या दोन टीम्स मध्ये ही लढत आपण पाहाल। एक चांगली लढत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहता नाणेफेक केली जाते। छापा हा कॉल आलाय, नाणेफेक जिंकले। मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। नक्कीच नाणेफेक जिंकलाय तर अधिक वेळ घेत नाहीये, ओपिनियन घेत नाहीये, निर्णय फक्त कळवायचा आपण। क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, ओळ्यात लगेचच समालोचन कक्षामध्ये दिनकरपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। आउट टू कॉम्बॉक्स। धन्यवाद साहिल। तवसंगीचा फळक आपण पाहतोय 2 धावा, ज्याचं नुकतंच या व्यासपीठावरती शुभागमन झालं। या भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त युवा नेतृत्व, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरारी घेणारे व्यक्तिमत्व आदरणीय आपण पाहतोय गिरीशदादा पाटील, त्यांच्या समवेत पाहतोय अक्षयजी भगत, त्यांच्या समवेत पाहतोय निखिलजी पाटील। या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तवसंगीचा फळक पाहतोय 2 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात। पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज अजयला आपण पाहतोय। हो, यावेळेला सबमरीन डेली वेग पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने बंदुकीमधून गोळी निसटते त्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त झाली,
मात्र एसटी रक्षका चेंडूला बीट करू शकले आणि त्यानंतर एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 धावा. नक्कीच गिरीशदादांच्या संदर्भात सांगायचं झालं तर अनेक समाजकार्य त्यांच्या हातातून घडत असतात. एक युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे. विद्यमान उपसरपंच देखील आहेत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवलीचे. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी समालोचन करतो ना त्या ठिकाणी साहेब नक्कीच उपस्थित असतात आणि त्यांचं मोलाचं असं योगदान देखील आम्हाला पाहायला सातत्यानं या परिसरामध्ये पाहायला मिळत असतं. यावेळेला मात्र नशिबाची साथ मिळेल. पुन्हा एकदा इष्टी रक्षकाने चुकी केली आहे. दगडी चाळीतून एकच आवाज, चुकीला नाही माफी. मिळेल चौकार, मिळतील 4 धावा. पे सुहागा 5 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 8 धावा. 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इथे पहा मिडल ऑफ दी बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. मध्ये हात टाकून फटकेबाजी करतोय. तुमच्या पाठीमागे अनुभव असणं खूप गरजेचं आहे. बघ क्षेत्र कोणतंही असू द्या, विजय नक्कीच तुमचा होईल. धन्यवाद कॉम्बॉक्स. तर नक्कीच ही मान्यवरांची मांदी आळी आपण पाहता अगदी भारतीय संस्कृतीमध्ये जर आपल्या पाहिलं गेला तर अगदी आपल्या घरी मान्यवर आल्यानंतर आपण पाहुणचार करतोय. मात्र ही स्पर्धेमध्ये अगदी हे व्यासपीठ आपण पाहताय. तर नक्कीच आपण पाहता इथून आपण शाही सन्मानाकडे बोलूयात. तर नक्कीच गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय गिरीशदादा पाटील साहेब विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचवली त्यांचा शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन हरिजी पाटील आपल्या शुभ असते साहेबांचा शुभ सन्मान करायचा. अगदी गोड दिलदार अगदी दमदार प्रभावाचा दिलदार स्वभावाचा डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय. अगदी कुठलंही कार्य असू द्यात मात्र गिरीशदादांची उपस्थिती ही आपण पाहता आणि एक दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आपण पाहताय. अगदी भव्य दिव्य ट्रॉफीज प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज लावल्यात गिरीशदादा पाटील यांच्या मार्फत माईची उबदार भगवी शॉल प्रेमाचं प्रतीक त्यानंतर सन्मान्य आदरणीय साईदेवा प्रतिष्ठान सदस्य अक्षयजी भगत यांचा शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन शुभम पाटील आपल्या शुभ असते शुभ सन्मान करायचा अक्षयजी भगत यांचा. त्यानंतर सन्मान्य आदरणीय मंगेशदादा पाटील कुशिवली गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचा देखील इथून शुभ सन्मान केला जात आहे. मी विनंती करेन राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मंगेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच मंगेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उबदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर
सन्माननीय निखिलजी पाटील कोळिवली गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचा देखील इथून शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेन प्रणय पाटील आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. युवा नेतृत्व आपण पाहताय अगदी ज्यांच्या मार्फत आपण पाहताय नानाबाई स्मृती चषक 2024 आयोजन देखील झाला. आपण देखील आला स्पर्धेला भेट दिली मनपूर्वक आभार. त्यानंतर युवा नेतृत्व कॅन्डी पाटील चावे एक डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचा देखील इथून शुभ सन्मान केला जातोय. अगदी गिरीशदादा पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन निकेशजी राऊत आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. सन्माननीय कॅन्डी पाटील यांचा की जिथून शुभ सन्मान केला जातोय कॅन्डी पाटील किंवा नेतृत्व. नक्कीच या सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. हार्दिक हार्दिक स्वागत. ओट टू कॉम्बॉक्स. इथून मात्र पहिला विकेट आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती असताना हा पहिला धक्का बसतोय HR मुंडूळ संघाला. फलंदाजाला या ठिकाणी त्रिफळाचित केलं गेलं. एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केला आणि इथून पहिला धक्का बसत असताना टीम मुंडूळ संघाला सर्वांच्या मुखात सुखात दुःखात सर्वांच्या मुखात एक आहे राधात कोण आपले गिरीश भाऊ आपले गिरीश भाऊ सुखात दुःखात सर्वांच्या मुखात सुखात दुःखात सर्वांच्या मुखात. त्यानंतर एक सन्मान राहिला. सन्मान्य आदरणीय परागजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करीन दिलीपजी आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा. परागजी पाटील कुशिवली गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहता. अगदी आपण पाहता एक शुभ सन्मान. धन्यवाद. या षटकारानं धावसंख्या भरारी घेत असताना पोहोचले तब्बल जाऊन 31 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अगदी थाटामाटामध्ये इथून मात्र बॅटिंग करत असताना HR मुंडूळ संघ आपल्या गावची ताकद आपल्या गावचे अस्मिता जपण्याकरिता हा संघ मैदानाच्या आतमध्ये अवतरलाय या प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला फुलर लेनचा चेंडूचा स्विंग अँड मिस. हलकासा चेंडूनं काटा बदलला. स्विंग पाहायला मिळाला. कट्टर चेंडूचा वापर केला गेला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मधचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश यांचा नक्कीचपणे आपण या ठिकाणी पाहतोय जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील. तुषार आणखीन एक धक्का टीम मुंडूळ संघाला. दोन षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती मात्र 11 धावांची. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. योगेश आलाय. या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक दिवसामध्ये 5 संघांना संधी दिली गेली. पहिल्या दिवसामध्ये हर स्पोर्ट दाभाड संघाने बाजी मारली. दुसऱ्या दिवसामध्ये न्यू आई गावदेवी स्पोर्ट्स जांभिवली संघाने बाजी मारली. आज या मैदानाच्या आतमध्ये नशीब कोण आजमावणार असं म्हणतात. आम्ही खेळत नाही पैशासाठी
ना आम्ही खेळत नावासाठी, आम्ही खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. या मात्र अस्मितेचे जपणूक आजच्या या स्पर्धेमध्ये कोण करणार? आकर्षक ट्रॉफी आहेत या प्रीमियर लीग मध्ये. प्रत्येकी 5 संघांना संधी दिली गेली. एकंदरीत 15 संघांनी सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने SRT प्रीमियर लीग आपण पाहतोय. या असोसिएशन्समध्ये जे संघ आतापर्यंत खेळत आले चालू हंगामामध्ये, त्या संघाची एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत घेतली गेली. हरीशदादा पाटील असतील, आपण पाहतोय दिलीपदादा गवळाले असतील, त्यानंतर चिंतामणदादा जाधव असतील, दिनेशभाई पाटील असतील, अनेकाने खूप सारी मेहनत या स्पर्धेला घेतलेत. आणि त्यांच्या समवेत त्यांचे सवंगडी, मग किरवली संघाचे खेळाडू असतील, मोंडूल संघाचे खेळाडू असतील, प्रत्येक संघातील खेळाडूने मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य केलं. इथे पहा पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मात्र जरूर मिळेल. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 32 धावा. विजयाकरिता इथून मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर प्रत्येकी एक एक सामना आपल्या नावावरती केलाय. हा सामना मात्र जो विजय होईल तो आजच्या दिवसामध्ये निश्चित त्याचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर पाहतोय मोहन, खूप चांगली बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूने फलंदाज योगेश खेळपट्टीवरती दाखल झाले. प्रथमतः स्ट्रायकर एंडवरती ते आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. तर वळूयात एक शुभ सन्मान राहिला. सन्मान्य आदरणीय युवा नेतृत्व गणेशजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. विनंती करेन प्रणय पाटील आपल्या शुभ हस्ते गणेशजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान करायचा. अगदी मिडल ऑफ दी स्टंपच्या मधोमध हा सापडलाय खेळाडू आणि फलंदाजांनी त्याला पंचांनी त्याला पायचीत बाद केलंय. आणखीन एक धक्का टीम मोहनडोळ संघाला. घाई करा. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावफळकावरती धावा जोडल्या गेलेत 32. विजयाकरिता आता मात्र इथून 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, क्रिकेटमध्ये काही घडू शकेल आणि अशा स्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरिता जयेश आलाय. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला बॅकफुट वरती आले, पंच केला चेंडूला, विसेप मधून चेंडू निघून जाईल. सीमा रेषेपलीकडे 4 धावांसाठी येतोय शानदार दमदार चौकार फलंदाज जयेशच्या बॅट मधून. पुढचा बॉल घेऊन या वेळेला पुन्हा एकदा बिग केलाय. मिस टाइम स्ट्रोक, पकडो कॅच, जितो मॅच. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिलाय फलंदाजाला. चेंडू धरतीला दान केलाय आणि इथून काय तर या चुका पाहायला मिळतात. आई गावदेवी स्पोर्ट्स शेडगाव संघाकडून तिसरी धाव घेतली गेली आहे. तिसरी धाव पूर्ण होईल. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात. इथे शेडगाव संघाचे वाशे फिरलेत की काय. जेल सुटला, जेल सुटल्यानंतर एकंदरीत 3 धावा येतात या कुशल मुवमेंट वरती. हे जेल टिपणं, हे जेल कॅरी करणं खूप गरजेचं होतं. नक्कीच आमचे मित्र राहुल भगत आणि त्यांच्या समवेत महेश शेलार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. साईदेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत. धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 39 धावा. अवघ्या 3 धावांची आवश्यकता विजयाकरिता HR मोंडोळ संघाला. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संकेत सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील या टीमचा एक मुख्य खेळाडू मोहन, ज्यांची बॅट या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने तळपताना पाहायला मिळाली आहे. चांगली बॅटिंग त्यांनी या मॅच मध्ये केली आहे. षटकातला पुढचा बॉल संकेतचा सामना करतील मोहन. यावेळेला दांडी 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 गोल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का HR मोंडोळ संघाला.
इथून मात्र पाहिलं तर धावसंख्या 39 या अंकावरती विजयाकरिता अवघ्या 3 धावांची गरज. नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दिलीप गव्हाळे बॅटिंग करताना पाहायला मिळतील. अनुभवी खेळाडू आहेत, खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. परंतु आपण अनेकदा पाहतो ना, लो स्कोरिंगच्या मॅचसाठी अशा कुशल मुवमेंट वरती देखील मॅचेस विजयी होतात. परंतु त्याकरिता तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आत्मविश्वासाचा वापर करावा लागेल. बी फास्ट, मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. गोलंदाज सज्ज होत आहेत संकेत. षटकातला अंतिम बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आहेत दिलीप. 7 चेंडू 3 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता टीम मोंडूळ संघाला. यावेळेला गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. पहिली धाव अगदी वेगात आली आहे, दुसरी धाव घेतली जाईल का? या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडतंय? सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आता मॅच मधले उरले 6 चेंडू आणि 2 धावा. त्या 3 धावा कदाचित महागात ठरू शकतील, टर्निंग पॉइंट ठरू शकतील. कारण क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव खूप महत्वाची असते. जसं राजकारणामध्ये एक मत महत्वाचे, तसं क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची आहे. आपण अनेकदा पाहतो ना की ज्या धावा ज्या सामन्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धावा देता आणि ज्या वेळेला संघ तुमचा 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो, त्या वेळेला त्या धावा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देत असतात. मात्र त्या 3 धावा टीम शेडगाव संघाला रडवणार तर नाही, हा एक प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अशा स्थितीमध्ये गोलंदाज आणला जाईल. स्टार्ट करा मॅच, अधिक वेळ घेऊ नका, कारण यानंतर बरेचसे आपल्याला सामने शिल्लक खेळवायचे आहेत. आज फायनल डे देखील आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हर्षफोर्ड दाभाड, दुसऱ्या दिवसामध्ये न्यू आई गावदेवी जांभिवली संघ क्वालिफायर झाला. आणि आज मात्र नशीब कोण आजमावणार, या आकर्षक ट्रॉफी कोणाच्या गावाच्या मंदिरामध्ये जाणार, या देखील पाहणं गरजेचं असेल. काही क्षणामध्ये इथे मात्र आदरणीय दशरथ गुरुजी साहेब देखील उपस्थित असतील, दयानंद दुंदाराम पाटील साहेब देखील उपस्थित होतील. आणि त्याचबरोबरीने अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल महादेवजी घाटाळ साहेब देखील उपस्थित राहतील. अनेक मान्यवरांना आमंत्रित केले गेले या स्पर्धेकरिता. 16 गावची ही स्पर्धा एकत्रित येण्याचा आज योग आला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अनेक ठिकाणी प्रीमियर लीग सुरू आहेत. ओमसाई क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग देखील उचाट याच ठिकाणी सुरू आहेत. याच विभागातील 22 संघ तिथे देखील खेळत आहेत. षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला इनस्विंग पाहायला मिळालाय, पण तिथे काय तर मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होता. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. 1 धावेची गरज. इथून मात्र विचार केला तर 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. केतन गोलंदाजी करतात टीम शेडगाव संघाकडून. अवघ्या 1 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय दिलीप गव्हाळे यांना. अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, आणि या अनुभवाचा कुठेतरी वापर निश्चितपणाने त्यांच्याकडून पाहायला मिळेल. पहा, स्लाइस केल्या, केवळ दिशा दाखवली गेली आणि इथून मात्र विजयाची डंका फुंकली आहे. HR मोंडूळ संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक टीम शेडगाव. नक्कीच मुख्य मान्यवर आमच्यामधून या ठिकाणी रजा घेतात. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही आपले सतत आभारी आहोत. गिरीश दादा, धन्यवाद. या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी गिरीशदादा पाटील, अक्षयजी भगत, सर्व मान्यवर आमच्यामधून या ठिकाणी रजा घेत आहेत. या स्पर्धेची एक गोड आठवण निश्चितपणाने होईल. एक फोटोशूट होईल, कारण व्यक्तिमत्व ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांच्या समवेत हा फोटोशूट केला जाईल. आपण पाहतोय एक स्पर्धेची एक चांगली आठवण, गोड आठवण या कॅमेरामध्ये कैद केली जाईल. हरिजी पाटील आहेत त्यांच्या समवेत आपण पाहतोय. अनेक खेळाडू देखील इथं आपल्याला फोटोशूटमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद दादा, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात आणि त्याबद्दल आम्ही आपले सतत आभारी आहोत.
सामनावीरचा पुरस्कार